काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश पावडे यांची निवड करण्यात आली। आज पदग्रहण सोहळा पार पडलाय। आपल्यासोबत काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेश पावडे आहेत। तुमचं सुरुवातीला खूप खूप अभिनंदन। काय पहिली प्रतिक्रिया काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी आपली वर्णी लागली? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच आमचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या मान्यतेनुसार आज माझी नांदेड जिल्हा काँग्रेसच्या उत्तर विभागाची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। सर्वप्रथम मी प्रदेशाध्यक्षांचे आणि खासदारांचे आभार व्यक्त करतो आणि एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये महापालिका असोत जिल्हा परिषद असोत या आम्ही सर्व ताकदीनिशी लढू आणि निवडून येण्याचा प्रयत्न करू। महानगरपालिका आहेत, स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत, जे नेते काँग्रेसमध्ये होते तेच आता भाजपात गेले। अशोकराव चव्हाण यांचं काँग्रेस समोर आव्हान असणार आहे। अशोकराव चव्हाण ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस जवळपास 73 जागा काँग्रेसच्या नावाखाली निवडून आल्या होत्या आणि याच्यावरून एक अंदाजा लावा की काँग्रेसच्या मागे पूर्ण जनता आहे। आणि अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेले म्हणजे जनते काही नेते गेले असतील पण सामान्य लोक सामान्य जनता ही काँग्रेसच्या पाठीमागे आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये दाखवून देईल। बहुजन असतील, बौद्ध समाज असतील, आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते असतील, तसेच मुस्लिम बांधव असतील, सर्वजण मराठा बांधव सगळे म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक हे काँग्रेसच्या सामान्य लोक गोरगरीब सर्व धर्म समभाव या ब्रीदवाक्यानुसार काँग्रेसच्या मागे आहेत। राहुल गांधीवर लोक प्रेम करणारी, सोनिया गांधीवर आणि गांधी घराण्यावर प्रेम करणारी ही जनता आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये 100% मी सांगू इच्छितो की महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता येईल। बरं, ज्या पद्धतीने आपण बघतोय शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील यांनी प्रभाग रत्नावरून आक्षेप घेतलाय। आयुक्त जे आहेत ते राजाश्रयाखाली प्रभाग जे आहेत ते हेराफेरी करतात असंही त्यांचं म्हणणं आहे। काही अशी ही गोष्ट बरोबर आहे की सत्ता त्यांची असल्यामुळे अधिकाऱ्यावर दबाव आणून काही प्रभागामध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न भाजपची नेते मंडळी करत आहेत असं आमच्या कानावर आलं आहे। त्यानुसार आमचे अनुसूचित विभागाचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी सर्वांनी मिळून आम्ही महापालिकेच्या आयुक्ताला निवेदन दिलं। परवा 100-200 लोक आम्ही त्या याच्यात गेलो होतो आणि प्रभाग रचनेमध्ये किंवा प्रभागामध्ये काही खाडाखोड करू नका, काही भानगडी करू नका, नाहीतर तुमच्यावर आम्ही आंदोलन करून आम्ही तुमचा निषेध करू आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून द्यायची आमच्यात ताकद आहे। असं म्हणून आम्ही विरोधी पक्षात जरी असलो तर आम्ही त्याच्या अधिकाऱ्यांना आम्ही सरळ करू ही तुम्हाला। नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे, मात्र आता सगळे आमदार असतील महायुतीचे आहेत, पारड महायुतीचे जड झाले आहेत। तसं म्हणताना पारड महायुतीचं जड नाही, हे सगळं धनशक्तीच्या याच्यावर तुम्हाला एकच सांगू इच्छितो की हे सगळं चोरी करून आलेलं सरकार आहे, मताची चोरी केलेली आहे आणि मतदान वाढून हे सरकार आले। आमच्या नांदेड दक्षिणचे उमेदवार निवडून आलेले होते असं आमचं आणि जनतेचं मत आहे। आता तुम्ही मसा निवडून आले होते तर निवडून कशा थोड्या मतांनी यांनी गडबडी केली। आता शेवटच्या क्षणी मतदान वाढवलेले हे सगळं आमचे नेते नाना पटोले असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, राहुल गांधी असतील यांनी सांगितले की जवळपास 71 लाख वोटिंग हे महाराष्ट्रात वाढून आणि बोगसरित्या झालेली आहे आणि त्यानुसार हे लोक निवडून आले। तर राहिली गोष्ट महायुतीचं म्हणजे तुम्ही जे म्हटला तसा विषय नाही, काँग्रेसही म्हणजे भक्कम आहे आणि काँग्रेसच्या मागे जनाधार आहेच। बी.आर. कदम जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते ते भाजपात गेलेत। तुम्ही आज काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष म्हणून पदग्रहण सोहळा जे आहे ते आज पार पडला। बी.आर. कदम यांना काय संदेश आहे का आज? बी.आर. कदम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि विनाशकारी विपरीत बुद्धी याच्यावर मी त्यांना काय बोलू शकतो, त्यांच्याबद्दल वाईट बोलणं हे सुद्धा योग्य नाही। पण त्यांनी भाजपमध्ये जाऊन स्वतःच्या पायावर दगड मारून घेतले एवढंच म्हणाले। महानगरपालिकेवर काँग्रेस सत्ता राखेल का पुन्हा, काय वाटतं? महापालिकेमध्ये मी 100% सांगतो आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी आमचे खासदार असतील, बाकी नेते माझे आमदार असतील सगळेजण मिळून याच्यानुसार आम्ही प्रभाग रचनेवर लक्ष ठेवून आहोत आणि प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण इंटरव्ह्यू घेऊन आणि सिस्टमॅटिक म्हणजे नियमानुसार चांगले कार्यकर्ते उभे करून आणि सर्व म्हणून आम्ही 100% महापालिकेवर आमचा झेंडा फडकेल ही आम्हाला गॅरंटी आहे। निश्चित आपण बघतोय हे होते काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेश पावडे। अशोकराव चव्हाण भाजपात गेले असले तरी जनता काँग्रेस सोबत आहे आणि महानगरपालिकेवर आम्ही काँग्रेसचा झेंडा फडकू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव